हॅलो, नमस्कार. तर आज कांद्याची नाही तर कोथिंबिरीची भजे आपल्याला करायचे आहे. त्यासाठी कोथिंबीर येथे बारीक चिरून घेतली आहे, मी व्यवस्थित धुवून बारीक चिरून घेतली आहे. कांदा, टोमॅटो आणि लसूण बारीक खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे. तर येथे घेतलं आहे भांडं. याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो, लसूण एकत्र टाकून घेतलं आहे. आणि आवडीप्रमाणे तुम्हाला हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकायची तर ती पण टाकू शकता. मी इथे लाल तिखट वापरलं आहे आणि थोडीशी हळद आणि मीठ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आवडीप्रमाणे तुम्हाला हिरव्या मिरच्याची पाहिजे असेल तर हिरव्या मिरचीची पेस्ट टाकायची आणि लाल तिखटाची पाहिजे असेल तर लाल तिखट टाकायचं. तर असं टाकून घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि आता येथे आपल्याला डाळीच्या पिठाचा वापर नाही करायचा आहे, तर बाजरीचं पीठ याच्यामध्ये टाकायचं आहे. साधारण 3-4 चमचे छोटे चमचे टाकले तरी चालेल. आणि डाळीचं पीठ फक्त 1 चमचा वापरायचं आहे, कारण येथे कोथिंबीर जास्त आणि पीठ कमी घ्यायचं आहे. त्याच्यामुळेच भजे हे कुरकुरीत होतात. नाहीतर मग पिठाचा वापर जास्त केला तर मग ते भजी व्यवस्थित लागत नाही. तर अशा पद्धतीने मी पीठ टाकून घेतले आणि आता व्यवस्थित भिजवून घेते ते पीठ. हे बघा, इथे व्यवस्थित भिजवलं आहे मी. आणि आता गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे. तर तेलामध्ये भजी व्यवस्थित टाकून घेऊ. ही भजी जर एकदा ट्राय केली मंडळी तुम्ही, तर कांद्याची भजी ही विसरून जाल. इतकी छान आणि इतकी कुरकुरीत होतात, मंचुरियनसारखे लागतात, अगदी कुरकुरीत अशी लागतात. तर हे बघा, आता मी येथे भजे व्यवस्थित तेलामध्ये सोडून घेते. कोथिंबिरीचे थालीपीठ तर नेहमी खातो आपण, त्याच्यामुळे काहीतरी वेगळं ट्राय करायचं. मग याच्यामध्ये कोथिंबिरीचे कटलेट असतील, कोथिंबिरीचे अजून बरेच पदार्थ, कोथिंबिरीच्या वड्याही छान लागतात. तर असं वेगवेगळं ट्राय केलं का तेवढंच टेस्टलाही कधीतरी छान लागतं. तर अशा पद्धतीने मी इथे सर्व आता तळून घेते भजी. आणि कुरकुरीत अशी भजी आता नाश्त्याला रेडी करायची आहे. चहा आणि ही कोथिंबिरीची भजी असली की छान लागतं. हे बघा, इथे व्यवस्थित अशी तळली गेलेली, मी मध्यम गॅसवरच तळली आहे, बिलकुलही मोठ्या गॅसवर तळलेली नाही. तर मग इथे आता तळून घेतली आहे. हे बघा, इतकी छान आणि कुरकुरीत होतात. आता तुम्हाला वाटत असेल इथे कोथिंबिरीचा वापर आहे त्याच्यामुळे ती तेलकट झाली असेल, पण बिलकुलही तेलकट झालेली नव्हती भजी. आणि लसूण आणि त्याच्यातला कांदा आहे त्याच्यामुळे भजी अशी क्रिस्पी आणि क्रंची झाली होती. एकदम छान आणि कुरकुरीत अशी भजी झालेली आहे. तर आता ह्या भज्यांचा आस्वाद घ्यायचा आहे, ताव मारायचा आता भज्यांवर. तर हे बघा, किती छान आणि कुरकुरीत अशी भजी झालेली आहे. तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. हे बघा, बघू शकताय तुम्ही किती छान तयार झाली. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हे बघा, तर मंडळी आता चहा बरोबर कोथिंबिरीची ही भजी खायची आहे. थँक्यू.